विकास कामांच्या जोरावर पलूस नगर परिषदेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवणार सुहास पुदाले. नागरिकांच्या गाठी भेटी घेत प्रचार सुरू. स्वर्गीय माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम, माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून पलूस शहरात मोठी विकास कामे केली असून याच विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा पलूस नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास काँग्रेस पक्षाचे नेते सुहास पुदाले यांनी व्यक्त केला. यावेळी सुहास पुदाले पुढे म्हणाले की पलूसमधील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून अजूनही अनेक मोठ्या योजना आम्ही राबवणार आहोत. विरोधकांनी कितीही खोटे आरोप केले तरी पलूसची जनता जागृत आहे. ती अशा विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी पडणार नाहीत. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले, प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार रोहित कुमार दळवी, सौ कोमल राहुल सदामते, तसेच विशाल दळवी, मोहनराव सुतार, संभाजी पाटील, शरद वडार, अधिक दळवी, अजिंक्य जाधव, अनिल जाधव, राहुल सदामते, नंदकुमार गायकवाड, श्रीकांत जाधव, सुशांत मोहिते, चेतन माने, विश्वजित गोंदिल, गणपत सदामते, सीमा सदामते, श्वेता सदामते, लतिका पवार, मीना सदामते, आशा सदामते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पलूसमध्ये आज प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांच्या गाठीभेटी घेत समस्या जाणून घेतल्या व जी अपूर्ण विकास कामे आहेत ती पूर्ण करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन अडगे, पलूस.